हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे फ्रायडे आणि कोणीतरी कालच आलंय अचानक भयानक. बोला. ॲक्च्युली माझ्याकडे खूप लिव्स पडल्या होत्या, मग मी वेनसडे आणि थर्सडेची लिव्ह टाकली. ती वेनसडेला घरातली कामं उरकून घेतली आणि थर्सडेला घरातली मी कामं उरकून घेतली. हो, घरात जे काही पेंडिंग कामं असतात माणसांची, अच्छा. जे माणूस करू शकतो ती कामं उरकून घेतली. आणि मला बोलले होते की मी फ्रायडेला येणार आहे असं येणार सांगितलं आहे. होतं हिला, कारण मी थर्सडेला येणार होतो आणि हिला सरप्राईज देणार होतो की डायरेक्ट आपण कुठेतरी जाऊया असं. मग मी ऑफिसवरून आल्यानंतर कॉल केला आणि तेव्हा मला अचानक बोलले काय मी नाही तुम्ही हिने कॉल केला. ती बोलत होती की माझं बरंचसं सामान आहे, तर एखादी बॅग घेऊन येताना तुम्ही उद्या येणार म्हणजे होता. मला तो इकडून रिटर्न द्यायचा होता. मग मी तिला बोललो की काय करतेस तू आता, जेवलीस का? तर ती बोलली की नाही मी जेवली नाही, आता रूमवर जाऊनच मी काहीतरी पार्सल गेलं आणि जेवण. म्हटलं एक काम कर, जेवू नको, आपण सोबतच जेवू. आणि मी एकदम शॉक झाली. आई सोबत जेव असं म्हणले काय सोबत जेव. तरी पण मला विश्वास नाही बसला तुम्ही जे बोलले त्याच्यावर. मग मी तिला सांगितलं की मी आता ट्रेनमध्ये आहे आणि मला म्हणे मी अर्ध्या तासात पोचतोय आणि मी जस्ट ऑफिसवरून पोचली होती आणि काहीच मी असे फटाफट निघाली, फटाफट आवरलं बस. आणि तुमची ट्रेन डिले झाली म्हणून मला थोडाफार टाईम भेटला. ॲक्च्युली मी सांगणारच नव्हतो, डायरेक्ट तिच्या पीजीच्या खाली आल्यावर मी तिला कॉल करणार होतो, पण मग ते परत अजून घाई झाली असती. कपडे घ्या, बॅग भरा, परत निघा, त्याला वेळ लागला असं, परत मी कुठे खाली थांबू एवढं. म्हणून मग तिला सांगितलं ट्रेनमध्येच. मग तिला तो टाईम धन्यवाद सांगितल्याबद्दल, आभारी आहे आणि सरप्राईज दिल्याबद्दल पण थँक्यू. तर आता आज आहे फ्रायडे. आता वाजले आहे 12 मे बी. 12 नाही, आता 1 वाजले. हां, तर आमच्याकडे गाडी तर नाही आहे, सो चहा वगैरे ते काही आम्ही घेतलं नाही. आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे जेवण करायला. आणि जर चहा भेटला त्याच्या आधी तर पिऊ. चहा भेटेल ना, चहा भेटेल आपल्याला, त्याच्या अगोदर आपण चहा पिऊ. हां, पहिले चहा पिऊ आणि मग जेवण लगेच करू थोड्या वेळात. सो चला, आज आम्ही दिवसभरात काय काय करणार ते सगळं तुमच्यासोबत शेअर करू. सो बस चला स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. स्टे ट्यून. गाईज, एक गोष्ट विसरली, मी ना नवीन हेअर कट केली आहे. कशी आहे? हो नाही, छान आहे, कशी छान. ती पण- थोडे दिवस छानच राहते ॲक्च्युली. ते लोक सेट करून देतात. तर नाही, मला सध्या दुःख हळूहळू व्हायला लागलंय. ती खूप मोठी होते ना, लॉंग इयर्स. पण मला हे इझी पडतं, असं फटाफट करून मी जाऊ शकते. नाही, असंही तू खूप फटाफट करते त्याच्यात पण तरी ते प्रश्न मोठे केस सांभाळणं थोडं मुश्किल होतं. सो म्हणून छोटे केले आणि आता छोटे झाले म्हणून ते मुश्किल होते तिला. ते फॉर अ चेंज हे छान आहेत. तुम्हाला आवडलं ना? मला आवडले. मला बस विषय संपला. बाय बाय गाईस. त्यानंतर आम्ही गेलो होतो CO2ला. तर तिथे छानपैकी डिनर केला आणि आम्ही छोटूसा केक ऑर्डर केला होता, कारण तिथे केकचं ऑप्शन नव्हतं, म्हणजे ते ऑर्डर करून देणार होते. बट मग एवढा मोठा केक वगैरे आम्हाला थोडं जास्त झाला असतं, सो आम्ही एक छोटीशी पेस्ट्री घेतली आणि 12 वाजता मस्तपैकी केक कट केला. सो असा होता माझा प्री बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही म्हणू शकता. CO2 थोडं दूर आहे, पण छान होतं. आम्हाला एकदा बघायचं होतं की काय आहे. थोडं गोवा टाईप वाईब आहे तिथे आणि छान असं एकदम छान असं रेस्टॉरंट आहे आणि खूप सुंदर होतं. खूप छान वाटलं आम्हाला तिथं जाऊन. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे 29 नोव्हेंबर. आज आहे माझं बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू बोलून जा मला. आणि हॅपी बर्थडे टू यू. आणि काल आम्ही गेलो होतो, फिनिक्सला गेलो होतो. त्याच्यानंतर काल आम्ही फिनिक्सला गेलो, मस्त शॉपिंग केली तिथे. हां. मला एक शर्ट आवडलं, ते शर्ट घेतलंय. आणि तुला काय आवडलं? एक डेनिम मधलं एक टॉप होतं. टॉप नाही, काय ते वन पीस होता ॲक्च्युली. तो वन पीस होता, सो तो घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही तो मॉल फिरूनच पागल झालो. पाय दुखले. हां, मग म्हणजे एक शॉप शोधण्यासाठी आम्हाला त्या पूर्ण मॉलचे 2 चक्कर मारावे लागले. ॲक्च्युली त्याच्यात सिच्युएशन अशी झाली की स्टाईल अप
जे आहे त्याचं आता ब्रँडिंग नाव न्यू change ब्रँडिंग झालंय, केलंय, हा. नाव चेंज केलंय त्यांनी. तर ते आता नाव आलंय ओंड. मग ते ॲक्च्युली बाजूलाच होतं, आपण चढल्या स्टेअरकेस पण चढल्या समोरच होतं, पण ते आम्ही शोधतो इकडे तिकडे स्टाईल अप. आणि वरती खूप त्यांनी शोधलं आणि मार्किंग मध्ये खूप असं लिहिलं की पागल स्टाईल झालो. अपला जायला इकडे जा, स्टाईल अपला जायला इकडे जा. आम्ही इकडे फिरून इकडे जाऊन फिरून जाऊन परत एक राऊंड मारल्यानंतर मग मी तिथे मॅपमध्ये बघितलं, मॅप लावला होता, तर एक्झॅक्ट त्याच्या लॅविज शोरूमच्या बाजूला ते आहे असं दिलं होतं स्टाईल अप. मग मी नंतर बघितलं की बघ हेच आहे, की नाव चेंज झालं आहे. मग आतमध्ये गेल्यानंतर काही कपड्यांच्या वर टॅगवर सुद्धा ते स्टाईल अप लिहिलं होतं. म्हटलं हा कन्फर्म पण कलेक्शन बिलकुल चांगलं नव्हतं. कलेक्शन खूप जे म्हणजे स्टाईल old- आधी होतं ना old ते खूप collection. सुंदर होतं आणि आता जे ओन म्हणून आहे तिथे एवढं काही व्हरायटी काहीच नव्हतं. काय ॲक्च्युली काहीच नव्हतं. सगळं म्हणजे एकदम ओल्ड स्टॉक होतं आणि ऑफर लावली होती त्यांनी, मे बी त्याच्यामुळे सगळं ओल्ड स्टॉक क्लिअर करत असतील ते. ब्लॅक फ्रायडे सेल आहे 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर. मग मे बी नवीन स्टॉक नंतरच येईल त्या सेल नंतर. तर आम्ही असंच सहजच गेलो होतो. आम्ही जेवण केलं. कुठे गेलो? जेवण आपण साईनाथ खानावळला केलं होतं. हा, पोटभरून आम्ही खराडीला. जेवण केलं आणि ते पूर्ण आम्ही मॉलमध्ये जिरवलं, लिटरली जिरवलं. ऑलमोस्ट आमची 5-6 किलोमीटरची वॉक झाली असेल ती हा पूर्ण. झाली असेल. सो त्याच्यानंतर मग आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट झोपून गेलो. आम्ही 5 वाजता रूमवर आलो आणि झोपलो मस्त. 7-7:30ला उठलो. हा. त्याच्यानंतर थोडेसे कामं होते आमचे, ते कामं केले आणि त्यानंतर मग आम्ही प्लॅन केला की आपण कुठेतरी जाऊ शकतो, कॅफे किंवा असं हा, pub आणि आम्ही वगैरे. एवढा दूरचा कॅफे निवडला. पण तर आम्ही म्हणजे- ॲक्च्युली सर्च केलं सगळं. त्याच्यावर आम्हाला समजलं की CO2 कॅफे पुण्यात खूप छान आहे, ती गोवा वाईब्स देतं. म्हटलं चला आता आपण यावेळेस गोवा तर नाही जाते, पण मग आपण तिकडे जाऊ शकतो. मग तिकडे गेलो आम्ही. तर खरंच ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे, खूप पण सुंदर खूप आहे. सुंदर आणि खूप लांब आहे. म्हणजे इवन ॲक्च्युली आमचं असं झालं आहे की जेवढं बिल होतं ना त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला ट्रॅव्हलिंगला खर्च झाला आहे. आणि पण बिल आम्हाला खूप कमी लागलंय. बिल कमी लागलं कारण हा, की ते पण सांगा. बिल का कमी लागलं कारण आम्ही नेटवर जेव्हा सर्च केलं तेव्हा मी बघितलं की त्याच्यावरनं झोमॅटो आणि स्विगी डायनआउटला 45% ऑफ आहे. मग त्याच्यामध्ये पण काय लिटरली अर्ध बिल हाफ झालं. हा, मग ऑलरेडी आमचं- आमचं बिल काही एवढं जास्त नव्हतं, कमी होतं. आम्ही काय 2 स्टार्टर्समध्ये आमचं होऊन जातं आमचं actually. फुल झालं होतं, आम्ही 2च याच्यात. तर मग ते पण हाफ होऊन गेलं. म्हणजे हाफ म्हणजे ॲक्च्युली ते कसं होतं की तुम्हाला स्टार्टिंगला जायच्या अगोदर एक स्लॉट असतात, म्हणजे 15-15 मिनिटाचे. 10 वाजता, 10:15, 10:30, 11, 11:15 असे स्लॉट होते. मग मी 11:15चं स्लॉट बुक केलं होतं. ते लिमिटेड स्लॉट्स असतात स्विगी डायनआउटला. तर त्याच्यामध्ये मी बुक केलं आणि त्याच्यामध्ये 45% ऑफ होतं. मग ते 2 लोकांसाठी मी बुक केलं होतं. आणि तिकडे गेल्यानंतर बिल पेमेंट करायच्या वेळेस जेवढा पण आपला अमाऊंट असतं, आता आमचं अमाऊंट होतं 1600. 1600चं 45% ऑफ केलं आम्ही. तर ते ऑलमोस्ट आम्हाला 950 रुपये 900 रुपये बिल आलं टोटल. तर त्याच्यामध्ये म्हणजे आमचं 900 रुपये हे बिल आलं आणि कॅबने जायचे 500 आणि यायचे 400, असे 900 ते झाले. म्हणजे इक्वलच झालं आमचं लिटरली. पण सुंदर होतं ॲक्च्युली ते. आणि ते ऑफर पण त्याचमुळे देत असतील कारण ते खूप लांब नाही, खूप छान होतं, वर्थ होतं आणि एकदम सुंदर होतं खरंच. आणि मोठं पण आहे. आणि खूप छान त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला सिटिंग पूर्ण वाईब्स, म्हणजे सिटिंग वाईब्स सुद्धा त्यांनी गोवाची केली आहे. त्याच्यानंतर खाली सँड डीजे खूप छान होता. डीजे खूप छान जेवण आहे. म्हणजे आम्ही स्टार्टरच खाल्लं पण खूप सुंदर होतं. आमचं कसं आहे की आम्ही दोघंच असतो, त्यामुळे आम्ही आमचं 2 starter स्टार्टरमध्येच मध्येच आमचं होऊन जातं. इवन काल तर 2 स्टार्टर मागवलेले मध्ये पण 2 पीस आमचे थोडंसं उरले उरलं होते, होतं, थोडंसं जे की आम्ही 2 नाही piece खाऊ नाही, शकलो. थोडंसं उरलं होतं पण ठीक आहे. तर आज आहे आज सॅटर्डे आहे, तर आज मी सॅटर्डे ॲक्च्युली नॉनव्हेज आणि खात आज नाही. आम्ही आज मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आम्ही आता आज व्हेजचाच प्लॅन व्हेजच करू. खाणार आहोत. तर आता किती वाजले? 1 वाजून गेलाय. आता बर्थडे almost अर्धा 1 वाजलाय. ऑलमोस्ट. कारण आज वेळ का झाला, कारण आज सकाळी 7:30-8 वाजेपासून भाग्यश्रीला कॉल येत आहेत, कंटिन्यू कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत. मला खरंच झोपायची आज इच्छा नव्हती पण मी झोपली. तर मी कॉल, मेसेज, रिप्लाय याच्यातच माझा ऑलमोस्ट आतापर्यंतचा टाइम गेला आहे. आणि जायला पण पाहिजे. जे लोक आपल्याला एवढं मनापासून विश करतात त्यांना आपण रिप्लाय द्यायलाच पाहिजे, त्यांचा कॉल आपण उचलायलाच पाहिजे. सो ते सगळं झालं. आता आम्ही जातो. काहीतरी काल पण आम्ही चहा नाही पिली आहे आणि आज तर मला एनी हाऊ चहा पाहिजेच. मला एवढं ॲडिक्शन नाही आहे. आणि आता आम्ही जिथं आहे तिथे जवळपास चहा नाही आहे म्हणून, आणि आमच्याकडे बाईक वगैरे पण नाही आहे की आम्ही फटक्यात जाऊन चहा पिऊन येऊ. सो त्याच्यामुळे थोडं चहाचं. पण आता आम्ही चहा पिऊ पहिले, मग जेवण आज करू खरंच थोड्या चहा वेळात. पिऊ, कारण ना पुण्यात थंडी पण आहे, त्यामुळे असं चहा प्यावीशी वाटते. येस. सो चला
लेट्स गो. बघूया आज आपण काय काय आम्ही करतोय. पूर्ण दिवसात काय काय करू हे तुमच्यासोबत शेअर करू. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर सगळ्यात आधी चहा घेतला, मस्तपैकी चहा पिला आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आम्ही खिचडी घेतली, तडका खिचडी, आणि मस्तपैकी जेवण करून घेतलं. Few moments later. मी हा छान असा ड्रेस आज घातलाय कारण आज माझा बर्थडे आहे. आणि काय माहिती का, मला बर्थडेचं खूप जास्त एक्साइटमेंट असतं. म्हणजे फक्त माझ्याच बर्थडेचं नाही, सगळ्यांच्या बर्थडेचं मला खूप जास्त एक्साइटमेंट असतं. म्हणजे आमच्या घरात पण कोणाचा बर्थडे असेल ना, तर त्यांना एवढं एक्साइटमेंट त्यांच्या बर्थडेचं नसतं, एवढं मला असतं. आणि फ्रेंड्समध्ये पण सगळीकडे मला खूप एक्साइटमेंट असतं. म्हणजे असतं यार काही काही लोकांना, तसं मला आहे. सो आज मी आता एक व्हाईट असा छान असा ड्रेस घातलाय आणि आता आपण मस्तपैकी केक कट करू. सो आता हे केक म्हणजे आम्ही ऑर्डर केला आहे. सो आता तो येईल, मग आपण केक कट करू मस्तपैकी. आणि आय होप माझा ड्रेस छान आहे. तर हा मी मिंत्रावरून मागवला होता. जर तुम्हाला हवा असेल तर, जर तुम्हाला हा ड्रेस हवा असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल. आणि आणि मला खूप साऱ्या बड्डेच्या शुभेच्छा देऊन जा. आणि हा तुम्हाला अजून एक सांगते, मला बड्डेपर्यंत एक विश होती की माझं इन्स्टावर 20K व्हायला पाहिजे. 20K तर नाही झाले, पण 19.5 ही पण खूप मोठी म्हणजे अमाऊंट ऑफ फॉलोअर्स आहे. ते पण मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण माझी विश होती अशी की ॲटलिस्ट 20K माझं व्हायला पाहिजे. सो जवळपास माझी विश कंप्लीट झाली आहे. थोडीशी बाकी यार, पण काय झालं, खुश राहायचं माणसाने, म्हणजे जे आपल्याकडे आहे त्याच्यात खुश राहायचं. सो मी खूप जास्त खुश आहे. आणि फेसबुकला पण माझे 4.2 झाले आणि यूट्यूबला 7.5. सो यूट्यूबला माझी 10,000 होण्याची लवकरात लवकर विश आहे. सो प्लीज, मी खूप जास्त मेहनत करते. सो तुम्ही पण मला खूप जास्त सपोर्ट करा आणि आपण फटाफट कंप्लीट करूया. आणि तुम्हाला मी दाखवते, मला एक खाली दिसत आहे केक घ्यायला गेलेले. तर आम्ही झोमॅटोवरून छानसा केक मागवला होता. आम्हाला केक खाण्याची खूप जास्त इच्छा होती, सो आम्ही आमचा आवडता केक ऑर्डर केला आहे. बिचारा माझा नवरा दुसरा ड्रेस घातला होता त्यांनी, पण त्यांना मी बोलली की थोडं मला मॅचिंग घाला. म्हणजे आता आमचा असं काही प्लॅन वगैरे नाहीये. आम्ही आता ना मूवीला जाणार होतो, पण बघू आता. म्हणजे थोडं केक वगैरे कट करून जर आम्हाला टाइम भेटला तर मूवीला जाऊ, नाहीतर मग संध्याकाळी असं थोडंसं नॉर्मल कुठेतरी जाऊ. बस हाच आमचा प्लॅन आहे आज. सो चला गाईज, माझा केक आला आहे. मला केक खूप जास्त आवडतो. तो केक 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 मी तुम्हाला वरून घेतलं. वरून दिसतो मी. हा, अरे वा. म्हटलं हो, आणि गाव कुठलं? म्हटलं जळगाव. त्याला काय वाटलं काय माहिती, गर्लफ्रेंड साठी केक आणला की काय हॉटेल असं वाटू शकतं ना. IT मध्ये आहेत का म्हणे तुम्ही? म्हटलं पहिले, सगळ्यात पहिले मला बोलला गाव कुठल्या म्हणा दादा. म्हटलं जळगाव. मग नंतर म्हणे IT मध्ये आहेत का? म्हटलं हो. बर. त्याला वाटलं असेल गर्लफ्रेंड साठी आणलाय बाबा केक हॉटेलमध्ये. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बायकोसाठी 2 शब्द सांगा. बायको 2 शब्द म्हणजे थोडं जास्त. सांगतो ना, खूप जास्त सांगितलं, जास्त बोलशील मग एवढं जरा जास्त होईल असं. नाही बोलणार. नाही बोलणार खरंच? नाही, बिलकुल नाही. तर माझी ही बायको जी आहे ना, ती हॅपी बर्थडे टॅग एवढीच आहे. हे खूप घाण होतं. जोक्स पार्ट, पण खरंच एवढी बुद्धी आहे तिची असं मला वाटतं. तुम्ही इज्जत घेताय माझी. मजाक करतोय ना तू, ते नको टाकू ना. मी तेच टाकेल. टाकशील? तुम्ही जे जेन्युइनली बोलताय तेच टाकेल मी. बर. ह्या झाड हे ना, हे एक झाड आहे. हे झाडाचा एक प्रकार आहे, म्हणजे असं दाखवलंय त्यांनी, हे झाड आहे. माझी बायको पण अशीच आहे सेम. तर ती लहानाची मोठी होते आता खूप, म्हणजे तिच्या कर्तृत्वाने, तिच्या कामाने, तिच्या करिअर मध्ये, तिच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये, तिच्या रिलेशनशिप मध्ये. म्हणजे फक्त माझ्यासोबतच नाही, आता तिचं लग्न झालंय.
आता नाही 2 वर्ष आता म्हणजे 2 वर्ष झाले, पण शेवटी मग आम्ही अजून पण न्यूली मॅरिड लाईफ सारखंच जगतोय. अजून काही तर बायकोबद्दल बोलायचं. अशीच बायकोबद्दल सांगतो ना, अशीच या झाडाप्रमाणे मोठी होत राहा आणि आणि सगळ्यांना फळं फुळं दे. फळं दे. फळं फुळं मला द्या ना फुळं बोललो मी, फुळं फळं. मला द्या फळं. हा तुला देतो ना. आता फळं फुळं काय तुझ्यासाठी हे आणलेत ना. पण तुम्ही बायको चांगली का वाईट आहे? बायको कशी आहे माहितीये का, बायको हा शब्द जेवढा छोटा आहे ना, तेवढं तिच्याबद्दल सांगणं खूप कठीण आहे. हे खूप बेकार होतं. नाही माझी म्हणजे तुम्हाला सुचतच नाही. माझी बायको खूप चांगली आहे. मी जे बोललो ना मगाशी ते खूप डीप होतं. मला नाही वाटलं की मी काय कमी बोललो तुझ्याबद्दल. खूप डीप होतं. बरं. बायकोच्या अपेक्षा खूप आहेत, पण कसं असतं काही मुली ऐकून तर घे, काही मुली कसं दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतात. म्हणजे नवऱ्याने करायला पाहिजे, माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी करायला पाहिजे, माझ्या भावाने करायला पाहिजे, माझ्या आईने करायला पाहिजे, माझ्या वडिलांनी करायला. पण मला अशी मुलगी मिळाली की जी स्वतःसाठी करते. ती डिपेंड नाहीये कोणावर. मला रडवू नका. ती डिपेंड खरंच नाहीये कोणावर. आणि म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू की प्रत्येक गोष्टीमध्ये ती सांगते की आपल्याला असं करायचंय. ती असं नाही बोलत की तुम्ही माझ्यासाठी हे करून देणार का. ती असं सांगते की आपण असं करू. सो खूप मोठी गोष्ट आहे ही. सगळ्या मुली अशा नसतात. तुम्ही काहीतरी पुण्य केलं. नाही ते तर मी केलंच असेल. त्याच्यात नो डाऊट. त्यामुळेच मला एवढी चांगली बायको मिळाली आहे. बायकोची हाईट जेवढी कमी आहे त्याच्यापेक्षा मोठं जास्त नाव आहे तिचं. तुम्ही हाईट वर काय येता घडी घडी. मग मजाकचा प्रश्न आहे ना तो. हाईट जेवढी कमी तेवढं मोठं नाव आहे तिचं. अरे बापरे. भाग्यश्री. केकचा नावावरनं खूप मोठा प्रॉब्लेम होत होता. हॅपी बर्थडे भाग्यश्री मावणार नव्हतं, म्हणून आम्ही कसं तरी भाग्यश्री त्याच्यावर पाठवलं. आणि आमचा फेवरेट केक आहे डच ट्रफल. थांब अजून लावू नका. म्हणजे आम्हाला हाच केक आवडतो, कारण हा प्युअर चॉकलेट असतो आणि याच्यात क्रीम कमी असते. थोडा वाकडा तिकडा केक दिला असं वाढत नाही का? बरोबर आहे तो. काहीच वाकडा हा नाही. तो नॉर्मली चांगला आहे, बरोबर आहे, पण असं तो असं वेगळा वाटतोय. अरे खाली गादी खाली वरती होते. लावू हे? ओके तुझी गाईस, तर परमिशन आता असेल तर लाव. आपण तुझी परमिशन असेल तर हे झाड इथं रोवतो. इतकं- त्या झाडाला तू मोठं कर. बरोबर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बायको. हॅपी बर्थडे टू यू. ओके गाईस, तर या केक खायला. हॅपी बर्थडे टू मी. आत्ताच मस्त केक खातोय आम्ही. त्यानंतर मग रात्री आम्ही एका छान अशा ठिकाणी डिनरसाठी गेलो होतो. इथे गिल्ट म्हणून आहे, तर तिथे गेलो होतो आणि तिथे आम्ही पण स्विगीने डाईन आऊट बुक केलं होतं. छान आहे. एक तास होऊन जाईल ना आपलं. तर आज आहे संडे. आता वाजले आहेत 1. म्हणजे टाईमला पण मान द्यावा लागतो का? आता 1 वाजला आहे आणि माझा नवरा केक खाण्यात बिझी आहे आणि आम्ही ना चहा पिलोय ना काही. तर आता आम्ही डायरेक्ट जातो आहे जेवण करण्यासाठी, ते म्हणजे साईनाथ खानावळ. तर आम्ही साईनाथ खानावळ खराडी येथे गेलो होतो पहिले, पण तिथे आम्हाला एवढं आवडलं नाही. तर आम्ही मेन ब्रांचला जातो आहे आज आणि तिकडून थोडंफार आपण जर टाईम भेटला तर तुळशीबाग वगैरे फिरू. सो 1 सेकंड. खाऊन घ्या पहिले तुम्ही. तर काल आम्ही गेलो होतो द गिल्ट मध्ये. परत सेलिब्रेशन आमचं संपत नव्हतं, तर परत आम्ही
म्हणजे पूर्ण डे चांगला स्पेंड करायचा होता म्हणून आम्ही परत संध्याकाळी इव्हिनिंगला सुद्धा प्लॅन केला होता. तर आम्ही गुगलवर सर्च केलं, एक छानसं पब आम्हाला सापडलं इकडे जवळच. पब नाहीये कराडीमध्ये. ते, क्लब आहे. क्लब होता, सॉरी, क्लब होता तो. तर बॅकस्टेज काय आहे आणि अच्छा, तर तो हा क्लब होता गिल्ट म्हणून. हा, ऍक्च्युली तर आम्हाला ना तर तो खूप बॅकस्टेजचा डीजे खूप आवडतो, म्हणून आम्हाला आम्हाला तिथे म्हणजे जायचं हिला होतं. आवडतो, तुम्हाला पण आवडतो? मला पण आवडतो ऍक्च्युली हा. बॅकस्टेजचा डीजे. पण हे जे होतं हे खरंच खूप प्राईम होतं. म्हणजे तिथे ना प्राईम होतं, हे यांनी शोधून काढलं. तिथंच जायचं, तिथंच जायचं, तिथंच जायचं. बरं ठीक आहे. तर आम्ही गेटला प्लॅन केलं कारण त्याची रेटिंग पण चांगली होती आणि आम्ही चेक केलं तर डीजे वगैरे पण ठीक होता. तर आम्ही गेल्यानंतर आम्ही आम्ही आमचं असं खूप झालं, आम्ही लवकर खूप गेलो. लवकर गेलो. हम्म. आमचं ऍक्च्युली आम्ही केक वगैरे कट केला होता घरीच रूमवर. त्याच्यानंतर मग आम्ही रेडी होतो, तर मग म्हटलं आताच जाऊ आपण. तर आमचा टाइम हा असा होता की 7:30 PM ला आम्ही तिथे पोहोचलो. तर तो खूप अर्ली होता. म्हणजे कसं आहे की आपल्याला ह्या बर्थडे पार्टीजला वगैरे किंवा कुठल्या पण सेलिब्रेशनला जर जायचं असेल कुठे पबमध्ये किंवा क्लबमध्ये, तर संध्याकाळी तुम्ही 9 वाजेनंतरच रीच आउट करा तिथे. त्याच्यानंतरच खरी वाईब चालू होते. आम्ही गेलो तिकडे 7:30ला. 7:30ला बसल्यापासून तिथे कोणी म्हणजे लिटरली मला तर वाटतं 2-3च टेबलवर लोक बसले होते आणि तिथे जवळजवळ ना कमीत कमी 100 टेबल असतील. तर स्टार्टिंगला ही माझ्याकडे बघते, मी तिच्याकडे बघतोय. अगं म्हटलं आपण खूप लवकर आलोय, 9 वाजता. तर तिने स्टार्ट पासून जे चालू केलं ना, मजा नाही इथे मजा नाही. इथे मजा Bore होत होतं मला मी तिला तिथे. बोललो की अगं आपण लवकर आलोय, खरंच लवकर आलोय. मी तुला सांगतो ना, म्हटलं तू फक्त 10 वाजेपर्यंत थांब. 10 वाजेनंतर बघ इथे खूप वाईब होईल. ॲम्बियन्स 10 छान पण होता. सोडा, 10 पण सोडा, तिकडे 9:30 वाजता बरोबर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की सर म्हणे आमच्या इथे डीजे चालू होतो 9:30ला. बरोबर 9:35ला त्यांनी स्टार्ट केला आणि जेव्हा जसा स्टार्ट केला ना, तिथे एवढी गर्दी झाली आतमध्ये. ऑलरेडी लोक तर त्यांची वाईब सेट करण्यासाठी 1-1.5 तास अगोदरच आलेले होते. तर ते मस्त टेबलवर त्यांचं फूड एन्जॉय करत होते. मग मी तिला सांगितलं पूर्ण टेबल फुल झाल्या. लिटरली 100 एक टेबल असेल, सगळे टेबल फुल झाले. आणि त्याच्यानंतर जसं 9:30ला तो त्याने 9:35ला चालू केला डीजे, आतमध्ये पण पूर्ण पॅक. जिथे त्यांनी प्रॉपर एक डान्स फ्लोअर केलाय, पूर्ण काचेने पॅक येतो तो, पूर्ण तो वेगळाच आहे फ्लोअर. तर तो सुद्धा पूर्ण पॅक झाला होता. मग ही बोलली की आता नाही, व्यवस्थित पण वाटतंय. गाईज तिथे खायला ऑप्शन नाहीये जास्त. एकच ड्रॉबॅक आहे खूप तिथे. लिमिटेड ऑप्शन आहे. तिथे ना खूप लिमिटेड खूपच ऑप्शन आहे limited खाण्यासाठी, म्हणजे व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो. आम्ही व्हेजच खाणार होतो, तर त्याच्यात ऑप्शनच नव्हते काही. तर ऍक्च्युली मग तिथे कसं आहे, बळजबरी आम्हाला 1-2 ऑप्शन घ्यावे लागले, बळजबरी, कारण ऑप्शनच नव्हते. पनीर छान होतं, पण बळजबरी नाही, जे पण फूड होतं, चांगलं जे पण होतं. फूड होतं ते खरंच A1 क्वालिटीचं होतं. पण टेस्ट छान त्यांच्याकडे होती, पण खूप कमी ऑप्शन खूप कमी होते. म्हणजे एवढेच ऑप्शन्स होते आहेत. ना? खूप एवढेच म्हणजे Starter मध्ये वगैरे. 4-5च आयटम त्यांच्याकडे स्टार्टर्स मध्ये, हा. 5-6 आयटम त्यांच्याकडे मेन कोर्स मध्ये, व्हेज मध्ये पण तसंच, नॉनव्हेज मध्ये पण तसंच, 4-5 पण क्वालिटी आयटम. होती पण क्वालिटी ऑसम होती त्यांची. ॲम्बियन्स छान होतं आणि वाईब छान होती, सगळं क्राऊड छान पण होतं. खूप चांगला होता तिथला, स्टँडर्ड क्राऊड होता असं नाही. आणि ओके खरंच ओके थांबा. मॅडम ऐकायलाच मागत नव्हत्या. ऐका ना. लिटरली हा सगळा प्लॅन अचानक भयानक, म्हणजे आम्ही असंच गेलो नॉर्मली तिथे. त्याच्या आधी वेगळा प्लॅन होता. त्याच्या अगोदर आमचा प्लॅन असा होता, म्हणजे मी असा विचार करत होतो की आपण पवनाला जाऊया. पण पवनाचं असं होतं की गाडी नाहीये इथे. नाही, main ऍक्च्युली म्हणजे. इथे आपल्याला गाडी नव्हती आणि गाडी आपल्याला रेंटवर वगैरे मिळाली असती पण किंवा खूप आपण, त्याचं झंझट झालं पण खूप असतं. प्रॉब्लेम झाला असता म्हणून त्याचा. मग मी तो कॅन्सल केला. आणि ऍक्च्युअल मध्ये मीला तेच विचारलं की कसं करायचं, आपण पवनाला जाऊ शकतो पण पवना इकडनं 2 तास लांब होतं, म्हणजे बाय रोड ते 2 तास आहे. मग ते 2 तास जाणं, 2 तास येणं, त्याच्यानंतर तिकडे परत म्हणजे तिकडची जे काय शेड्यूल होतं ते सेम ऍज इट इज आम्ही जे लास्ट इयर कर्जतला गेलो होतो 31st ला, ते सारखं होतं. प्रॉपर एकदम कॅम्पेन होतं तिथे. तर मग तिला मी तेच बोललो. पहिले तिने विचारलं की काय आहे नक्की तिथे पवना कॅम्पेनला. म्हटलं बघ असंच असतं, कॅम्प स्टे आहे तिथे. नाईट आउटला तुला फक्त काय म्युझिक असेल, डान्स करू शकतो आणि सकाळी कायाकिंग वगैरे करू शकतो आणि दुपारी पण कायाकिंग करू शकतो, बस एवढंच आहे. पण प्रॉब्लेम एकच होता, आम्हाला टाइम म्हणजे अर्धा बर्थडे माझा ट्रॅव्हल करण्यात गेला सो असता. आम्ही तो कॅन्सल केला. आणि ट्रॅव्हल मध्ये करताना कसं उन्हामुळे पूर्ण ड्राय होऊन जातो आणि खूप चिडचिड होते मग माणसाची. यांची माझी माणसाची. होते. ठीक आहे गाईस, सो जे पण झालं ते माझी चांगल्यासाठी होते. होतं. पण मॅडमचं असं आहे की तिला तर डायरेक्ट मला नाही म्हणजे नाही, मग तुम्ही ते ताज हॉटेल का बुक करा. नाही बोलली म्हणजे नाही, मला त्रास होते म्हणजे नाही. माझे पाय दुखतायत, मॉल मधून घरी जायचं म्हणजे घरी जायचं.
लो मेंटेनन्स बायको भेटली हे नाही समजत. लो मेंटेनन्स बिलकुल नाही, हिला असं वाटतं लो मेंटेनन्स. लो आहे, मेंटेनन्स ना आहे, फक्त आहे, लो आहे. मेंटेनन्स फक्त मी आहे. नाही गाईज, मी खूप विचार करते आणि विचार करून खर्च करते माझ्या नवऱ्याचा. खूप मला विचार तुम्हीच करते कमेंट मी. सेक्शन मध्ये सांगा मी खूप कोणती विचार मुलगी लो करते. मेंटेनन्स असते. मग मी बोलली असती की ठीक आहे चला जाऊ, मला काय फरक? आता मी जर एक्सपेन्सचे मी- आकडे टाकले ना इकडे, नाही guys. सगळे सगळे फॅमिली मेंबर माझे सगळे तिकडनं मेसेज करायला आणि चालू एक करते. गोष्ट अजून एक, आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे पण आम्हाला खूप कमी खर्च आला. म्हणजे तो कमी खर्च कसा आला हे ते नाही सांगणार. सांगा ना मध्ये, हा, नाही मला इम्पॉर्टंट नाही आहे आवडणार. तुमच्यासाठी. मला नाही आम्ही आवडणार स्विगी असं. डाईन आउट काय डाय असतं ते नाव, केलं होतं. स्विगी डायनआउटला आम्ही त्याच्यामुळे- ऑफर चेक केल्या होत्या हा. की तिथे 45% ऑफ CO2 साठी होतं आणि ते सांगितलं गेलं आपलं. 50% आता ऑफ फक्त आपण गिल्ट द मध्ये होतं. गिल्डचं सांगा. गिल्ट मध्ये तर तिथे 50% आमचं ऑफ 50% ऑफ होतं. म्हणजे आम्ही जे पण काही, आणि तिथे ना रेट एवढे हाय होते प्रत्येक गोष्टीचे, हो. म्हणजे डायरेक्ट त्यांनी 700 actually 800. त्यांना rate माहिती होते. की लोक इकडनं बुक करून येतात. तर तर आमचं ते- बिल झालं होतं 2600 समथिंग. हो, ना? आमचं टोटल बिल होतं 2700. तर आम्हाला 1360 असं बिल आलं. हा. सो प्रॉपर तिथे पण म्हणजे डिस्काउंट. आम्ही एकदम दोघं ठिकाणी आम्ही एकदम भारी ठिकाणी गेलो आणि बिल कम्पॅरेटिव्हली खूप कमी आलं. नाही तर नॉर्मली 2 ते 3,000 तरी बिल येतं. 2 लोक जरी असले तरी. आणि जर चांगल्या ठिकाणी गेले तर तुम्हाला 2700-2800 हा. म्हणजे तर ऑलमोस्ट म्हणजे 3000 आम्हाला तर ओके गाईस, तर आता आपण जातोय साईनाथ खानावळ इथे. सो बाकीचं व्लॉग आपण कंटिन्यू करूया. चलो लेट्स गो. बाय बाय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. परत भेटूया, तोपर्यंत गुड बाय.